पहिला बॉल आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तिथे झालाय. दुसरा सामना आपण पाहतोय प्रकाश पाटील स्पोर्ट्स नेरली संघाच्या विरोधामध्ये शिवान स्पोर्ट्स कंदलगावचा संघ. या दोन संघांमध्ये हे बॅटल रंगते सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपर्यंत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येला इथे मात्र श्री गणेश झालाय. विनायक आणि गणेश जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतपर्यंत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी स्वप्नीलच्या खांद्यावरती इथे दिली जाते. ड्राईव्ह केलं यावेळेस मात्र आपण पाहिलं तर चिप केला हा बॉल व पॉइंटला तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत खात्यामध्ये ऍड होते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 2 या आकड्यावरती. यस निश्चितच या अगोदरचा जो सामना झाला या स्पर्धेचा 11वा सामना आणि त्या 11व्या सामन्यामध्ये या स्पर्धेचा पहिला रन चेस आपल्याला पाहायला मिळालाय. 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. दोन्ही आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय सध्याच्या घडीला. आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं चालू आहे. अतिशय चांगली गोलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र आता रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलंय आणि थेट पाठवलाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. अपर कट करण्याचा प्रयत्न या चेंडूवरती आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. व्हाईटच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा धाव मिळते. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने 7 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. उलट केलाय फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे जजमेंट घेत आहेत मात्र इथे कॅच ड्रॉप झाली आहे. झेल सोडलाय. उलटा धावत असताना आपण पाहिलं तर झेल पकडणं तितकंसं सोपं नसतं. मात्र आपण पाहिलं तर कॅचेस विन द मॅचेस असे 50-50 चान्सेस ग्रॅप करणं देखील गरजेचं आहे. मात्र हा इथे झेल सोडलाय. धावसंख्या मात्र 2 ने पुढे सरसावते. 3 ने पुढे सरसावते. 3 धावा आल्यात. यस धावसंख्या आता मात्र डबल डिजिट मध्ये पोहोचते. 10 या आकड्यावरती धावफलक षटक क्रमांक पहिलं चालू आहे. अर्थातच पॉवर प्लेचं षटक चाललंय आणि पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत पाहिलं तर 50-50 राहिलंय. 10 धावा खर्च झाल्यात. अजूनही एक चेंडू मैदानाच्या आतपर्यंत. व पिच बॉल समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड वाईड लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी गणेशच्या बॅटमधून हा वार. 4 धावेसाठी चौकार. पिच बॉल केला. चुकी इथे केली अगदी आपण पाहिलं तर अंडर द आय फलंदाजाच्या डोळ्याच्या खाली हा चेंडू केला. सोपं झालं फटका खेळणं आणि निश्चितच या फटक्याने 4 धावा धावफलकावरती ऍड झाल्या. 14 या आकड्यावरती धावफलक. पहिलं षटक पॉवर प्लेचं हे पहिलं षटक संपलंय. धावसंख्या 14 या आकड्यावरती आपण पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती इस्फुल्ले एक्सप्रेस अर्थातच करणला आपण पाहतोय. आपण पाहिलं तर नुकतीच पुणे पोलीस म्हणून देखील या खेळाडूची निवड झाली. त्याला आपण पाहतोय सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिलं षटक 14 धावांचं. दुसऱ्या षटकामध्ये जबाबदारी दिली. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये दमदार क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळालंय. करणला आपण पाहतोय
आणि पहिला बॉल बॅक टू दी बॉलर घेण्याचा प्रयत्न आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण ऍक्शन रिप्ले, चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. आपण पाहिलं तर हजर जबाबीपणा गोलंदाजाचा इथे पाहायला मिळतोय. पण पाहिलं तर फॉलो थ्रू मध्ये बॉल थांबवणं तितकंसं सोपं नसतं. निश्चितच पुणे पोलीस म्हणून देखील या खेळाडूची नुकतीच निवड झाली. जसं आपण पाहिलं तर पहिला बॉल देखील चांगल्या प्रकारे हाताळलाय करणला आपण पाहतोय. पुलातला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळालाय. दीपरे क्षेत्ररक्षक रमेश पाटील आहेत, ते चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेत. जसं रमेश पाटील यांनी क्षेत्ररक्षण केलं, इथून लखन बाबर सर यांच्याकडून टाळ्यांचा गजर देखील झालाय. 15 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय सध्याच्या घडीला. 15 ऑन दी बोर्ड. दुसरं षटक चालू आहे. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, फुटवर्कची कमतरता इथे पाहायला मिळाला. पदलालित्य नव्हतं. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. निश्चितच विचार केला तर आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये 11 सामने झालेत, त्यापैकी एकच सामन्यामध्ये रनचेस झालाय. या अगोदरचा तो सामना आणि तो रनचेस एबीज 11 गिरगाव संघाने तो इतिहास घडवलाय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर याही मॅच मध्ये आपण पाहिलं तर कमी धावसंख्येपर्यंत रोखता येईल आणि तोच प्रयत्न करावा लागणार आहे. जितक्या कमी धावांवरती रोखता येईल तितक्या कमी धावांवरती रोखावा लागणार आहे. पुढचा बॉल करंटचा वेगात टाकलाय. प्रचंड भन्नाट वेग, एक्सप्रेस डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल आले. एक्सप्रेस डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर स्किट झाला हा बॉल आणि सरळ पायावरती आदळलाय. बॅट येण्या अगोदर पायावरती हा चेंडू आदळलाय. इतक्या वेगात हातालाय. डॉट बॉल येतोय. आपल्याकडे जो वेग आहे त्या वेगाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न. अगदी पाहिलं तर वेगासोबत नियंत्रण देखील पाहायला मिळतं, हे देखील तितकंच महत्व आहे. आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना आपल्याकडे किती वेग आहे त्यापेक्षा आपण किती नियंत्रित गोलंदाजी करतोय हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि यावेळेस आपण पाहिलं तर दिशा थोडीशी भरकटताना पाहायला मिळालेत. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावसंख्या आता मात्र 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 17 ऑन दी बोर्ड. पीसफुल्ली एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आणि खऱ्या अर्थाने अगदी नावाप्रमाणे एक्सप्रेस गोलंदाजी मैदानाच्या आतपारे आपल्याला पाहायला मिळते. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी मैदानाच्या आतपारे करण करतोय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा खास नव्हता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. 17 या आकड्यावरती धावफलक. 2 षटकांच्या अखेरीस 17 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकामध्ये जमीर आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. मन फ्रॉम गिरगावला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी. पहिला बॉल जागा बनवली. लॉंग ऑफच्या दिशेने फटका केला. प्रोटेक्शन डीप मध्ये करंटचा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालं. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये ऍड होते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 18 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. व पिच बॉल समोरच्या दिशेने फटका केला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत संदीप चौगुले. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालंय.
पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत आले. तसंच विचार केला तर फलंदाजी करणारा संघ प्रकाश पाटील स्पोर्ट्स नेरलीचा संघ प्रयत्न हाच असेल की कमीत कमी 60 ते 70 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल, कारण विचार केला तर 60 ते 70 धावा चेस झालेल्या नाहीयेत. आवेश फुलून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाले. 19 या आकड्यावरती धावसंख्या. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर शिवांग स्पोर्ट्स कंदलगावचा संघ प्रयत्न असेल की खऱ्या अर्थाने 50च्या आतमध्ये रोखण्याचा, रिपोर्ट करून खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर बाहेरच्या दिशेला चेंडू जात असताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक चे 2 डॉट बॉल इथे मैदानाच्या आतपर्यंत आलेत. 7.13च्या सरासरीने आतापर्यंत धावा बनवल्या गेल्यात. करंट रन रेट 7.13चा. आताच विचार केला तर कमीत कमी 10च्या सरासरीने धावा बनवणं गरजेचं असणार आहे. व पिच बॉल होता. या चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. शरीराचा वेध तिथे एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत लेग बायच्या स्वरूपात पंच आकाश खेडकर सरांचा इशारा येतोय आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 20 या आकड्यावरती 20 ऑन दी बोर्ड, 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येतात, त्यानंतर मिडल ओव्हर्स मध्ये 3 ते 5 षटकामध्ये धावसंख्येला लगाम लावला जातो. आणि अर्थातच या चेंडूवरती रिव्हर्सचा फटका, फरक नाही पडत लॉजिकचा, खेळ आमचा मॅजिकचा, डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. तीन षटकांचा केस संपला. 26 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. चला थोडासा वेग घ्यायचा आहे. टीम मीटिंग प्रत्येक षटकामध्ये घ्यायची नाहीये. 4 षटकानंतर आपल्याला निर्धारित ड्रिंक्स ब्रेकचा वेळ दिला जातोय, त्यामुळे आपण पाहिलं तर प्रत्येक षटकामध्ये टीम मीटिंग नको प्लीज. भूषणला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 मध्ये गंदलगावला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. षटक क्रमांक 4 ची जबाबदारी इथे त्याच्या खांद्यावरती दिली जाते. भूषण रणदिवे पर्यंत पाहिलं तर या षटकाराने धावगती वाढवले. अवगतीला जो रोख लावला होता ती धावगती एकच षटकाराने वाढवण्यामध्ये यश आलंय विनायकला. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पाठची कडा आणि त्यानंतर विकेट किपरने झेल कलेक्ट केल्या. माघारी परतावं लागतंय. 26 या आकड्यावरती पहिली विकेट, 10 चेंडू आणि 6 धावांची एक संघर्षमय गणेशची खेळी संपुष्टात आले. पहिला धक्का, गणेश बॅक टू द पवेलियन. हॅलो
हॅलो हॅलो. यस, वाईटच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा धाव आले. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. 27 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. नवीन बॅटर तौसिफ मुल्ला आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम सांगरूळ, सांगरूळचा बाहुबली म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं. आपण पाहतोय सध्याच्या कडेला मैदानाच्या आतमध्ये आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूचे सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. 27 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. भूषण रणदीपीच्या खात्यामध्ये 1 विकेट. त्याचबरोबर आपण पाहिलं तर प्रोजेक्टेड स्कोर 57 या आकड्यावरती दाखवतोय. यस, तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल, किंबहुना त्यापेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. मात्र इथे पाहिलं तर वेदक मारा मैदानाच्या आतमध्ये होतोय. बिकट परिस्थिती आणि या बिकट परिस्थितीमध्ये तिकट मारा सध्याच्या घडीला गोलंदाजांचा पाहायला मिळतोय. 27 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. 27 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. निश्चितच अजूनही 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहेत. पिच बॉल लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकावरती दिलाय दस्तक. धावा मिळतात त्याच्या. तौसिफ मुल्लाच्या बॅटपर्यंत चौकार. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न या चेंडूवरती आपण पाहिलं तर वाईटच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक एक्स्ट्रा धाव आली आहे. या एक्स्ट्रा धावाच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच 32 या आकड्यावरती पोहोचतंय. 32 ऑन दी बोर्ड. 32 धावा फलकावरती सत्ताच्या कडेला आपण पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4 चा खेळ चालू आहे. 1 चौकार तौसिफ मुल्लाच्या बॅटवरून. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क यावेळेस होताना दिसत नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूचे सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहिलं तर मैदानाचा भौगोलिक विचार करून लेफ्टी बॅटर्ससाठी हे पोषक मैदान आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर तौसिफ मुल्ला यांना देखील 3ऱ्या क्रमांकावरती पाठवलंय, कारण एक चांगले लेफ्टी बॅटर आहेत. अर्थातच आपण पाहिलं तर मोठमोठे फटके खेळण्यासाठी हे देखील ओळखले जातात आणि सातत्याने आपण पाहिलं तर सांगरूळ परिसरामध्ये देखील नावाची चर्चा आपण पाहतोय. ऑन साइडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फ्री होम डिलिव्हरी. परतीचा प्रवास करावा लागतोय. तौसिफ मुल्ला यांचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 4 इथे देखील संपलाय आणि 4 षटकांच्या अखेरीस 32 या आकड्यावरती दुसरी विकेट. चला स्पीडअप घ्यायचा, वेग घ्यायचा.
यावेळेस आपण पाहिलं तर रिव्हर्सचा फटका घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळालाय. एक सिंगल मैदानाच्या आतपरे विनायकचा विचार केला तर अगदी चातुर्याने तो बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. अगदी सेन्सिबल क्रिकेट बॉलच्या मेरिट वरती घेण्याचा प्रयत्न. हाई चेंडू आपण पाहिलं तर थोडासा ओव्हर पिच केला आणि यावरती आपण पाहिलं तर मोठा फटका एरियल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. तर बॉलला खाली ठेवण्याचा प्रयत्न होता कारण त्याला देखील माहिती आहे आपल्या विकेटचं महत्व आणि त्या महत्वानुसार इथे बॅटिंग मैदानाच्या आतपरे करत असताना पाहायला मिळतोय. शशिकांत नलवडे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे दाखल झालेत. नवीन बॅटर चौथा क्रमांकावरती आपण पाहतोय. बंटी पाटील चषक मध्ये देखील या खेळाडूने चांगला खेळ केला होता. आपण पाहतोय सध्याच्या घडीला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे वाढवा बॅटने फोर्स केला बॉलला. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नाही या सिंगल मैदानाच्या आतपरे कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिलाय. लगेचच इथे 2 धावा मैदानाच्या आतपरे पूर्ण झाल्यात. या 2 धाब्यांच्या मदतीने धावासंख्येचं टोटल अर्थातच 35 या आकड्यावरती 35 ऑन दी बोर्ड. स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर आता 35 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 60 ते 70 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. पिच बॉल फटका बसला. क्षेत्ररक्षक आहेत संदीप चौगुले. एफर्ट्स लाजवाब पाहायला मिळालेत. एफर्ट्सला दाद द्यावी लागणार आहेत. निश्चितच आपण पाहिलं तर समोर डाईव्ह करण्याचा प्रयत्न झेल झाला असता तर निश्चितच एक सर्वोत्तम झेल म्हणून याकडे पाहिलं गेलं असतं. चेंडू थोडासा आपण पाहिलं तर पाठीमागे राहिला. 1 इंचेसचा फरक छत्तीस या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. 36 ऑन दी बोर्ड. विनायक आलेत पुन्हा एकदा स्ट्रायकर सेन वरती. आतापर्यंत चांगली बॅटिंग. मैदानाचा विचार केला तर सिंगल डबल आणि त्याचबरोबर आक्रमकतेचा मेळ घेऊन बॅटिंग करावी लागणार आहे कारण अगदी तर या मैदानावरती तितक्याशा धावा बनवल्या जात नाहीयेत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे पूर्ण केली जाते आणि आता मात्र धावसंख्या आपण पाहिलं तर 37 या आकड्यावरती 37 ऑन दी बोर्ड. 37 धावा. फलकावरती प्रकाश पाटील स्पोर्ट्स निर्लीचा संघ 1-1 धावेने पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय. 1-1 धाव इथे गोळा केली जाते कारण त्यांना देखील माहिती आहे या मॅच मध्ये जिंकायचे तर एका धावेला महत्व आहे. स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. वेगात टाकलाय हा चेंडू. अगदी आपण पाहिलं तर डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत आलाय. 37 आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. चेंडू आपण पाहिलं तर लेग कटर होता. टप्पा पडला त्यानंतर बाहेरच्या दिशेला वळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाली. 37 आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला आपण पाहतोय. व पिच बॉल स्टेप आउट केलाय. थेट पाठवलाय लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे 6 धावेची मोहर. षटकार. चांगला झेल बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तम सरांकडून पकडला गेला. बाउंड्री लाईनच्या बाहेर एक चांगला झेल इथे पकडलाय आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ देखील संपतोय. 43 आकड्यावरती धावफलक. यस गिरगाव स्पोर्ट्सचे माजी खेळाडू उत्तम पाडळकर सर यांच्याकडून एक चांगला झेल इथे पाहायला मिळालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 43 धावा धावफलकावरती 5 षटकांच्या अखेरीस. त्रेचाळीस धावा धावफलकावरती 43 ऑन दी बोर्ड. 43 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. भूषण आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पाठ आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता इथे मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला 6वं भूषण रणदिवे खांद्यावरती ते जबाबदारी दिली जाते. स्टेप आउट केलाय. फटका यावेळेस मात्र फसलाय. एलिव्हेशन नाहीये. गॅप शोधण्याचा प्रयत्न आणि तो गॅप शोधलाय. 4 धावेची मोहर. विनायकच्या बॅट पर चौकार.
47 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते 47 ऑन दी बोर्ड. चौकार आलाय विनायकच्या बाट पडून. रिवर्स स्विच हिट अल्टी पलटी चेंडू सीमारेषेच्या बाहेर कल्टी 6 धावांसाठी आणखीन एक षटकार. त्रेपन्न या आकड्यावरती धावसंख्या. स्टेप आउट करून यावेळेस देखील इनसाइड आउटचा स्ट्रोक एक्स्ट्राऑर्डिनरी फटका पाहायला मिळालाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. आणखीन एक चौकार. आजची कडा घेतले पाठीमागे चाललाय शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट पाहायला मिळाल्या. याच इथे मात्र आपण पाहिलं तर थांबवलंय एका धावीवरती. इथे मात्र समाधान राहावं लागतंय आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 54 या आकड्यावरती. 54 स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 58 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 58 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते. षटक क्रमांक 6 चा खेळ चालू आहे. शशिकांत नलवडे स्ट्रायकर सेन वरती आता बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार देखील त्याच्या बॅटमधून आलाय. याच आक्रमकतेसाठी ओळखला जातो. फिनिशिंग टच देण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि तोच फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न त्याने देखील केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय. स्क्वेअर कट फटका चांगला पाहायला मिळालाय. डीप क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मैदानाच्या आत परिपूर्ण झालाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. या 2 धावा इथे मैदानाच्या आत परिपूर्ण होत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आता 60 या आकड्यावरती. षटक क्रमांक 6 चा खेळ संपलाय आणि 6 षटकांच्या अखेरीस त्या फायटिंग टोटल पर्यंत त्या मॅजिकल आकड्यापर्यंत पोहोचले गेले. 60 धावा 6 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती. संदीप चौगुले यांना आपण पाहतोय. अखेरच्या षटकामध्ये अर्थातच जॉन्टी आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. यस मॅन फ्रॉम इस्पुर्ली. स्टेप आउट केलाय. पहिला बॉल फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मस्तकावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेसाठी विनायकच्या बॅट पडून षटकार. सहासष्ट या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. एक षटकार आलाय पहिल्या बॉल वरती. कमी गतीचा बॉल फटका फसलाय. पाठीमागे चाललाय. या चेंडूवरती आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते.
एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच 67 या आकड्यावरती. लो फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने फटका केला डीप क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल जरूर होता, तर आपण पाहिलं तर पैकी अचूक झाले. एकच धाव इथे मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 68 या आकड्यावरती 68 ऑन दी बोर्ड. 7 षटकांची मॅच आहे. अर्थातच आपण पाहिलं तर मॅजिकल टोटल मॅजिकल फिगर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता आणि ते पोहोचलेत. आतापर्यंत 68 धावा इथे बनवल्या गेल्यात. 68 धावा, 3 चेंडू अजूनही शेवटच्या षटकाचे शिल्लक आहेत. कमी गतीचा बॉल, यावेळेस देखील चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन इथे पाहायला मिळालंय. अपील जरूर झाले, मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरी झाले. अडुसष्ट या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. 2 चेंडू अजूनही मैदानाच्या आतपरी शिल्लक असणार आहेत. आणि टीम आपण पाहिलं तर प्रकाश पाटील स्पोर्ट्स नेरलीचा संघ मिडल ओव्हर्स मध्ये देखील 30 धावगती राखले. आता फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न. हा चेंडू आपण पाहिलं तर ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. मिसकम्युनिकेशन, कॉलिंग मध्ये गडबडी आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर शशिकांतची विकेट आली आहे. फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहिलं तर एक कॅमिओ. 6 मध्ये 12 चेंडू 12 धावांचा इथे संपलाय. शशिकांत बॅक टू दी पवेलियन. या चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर कडून इथे चुकी होतीये. निश्चितच आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात विकेट आले. सुशांत आलेत नवीन बॅटर. मात्र आपण पाहिलं तर 7 षटकांचा इथे केस संपतोय. 7 षटकांच्या अखेरीस ती मॅजिकल फिगर 70 धावांची आणि त्या फिगर पर्यंत पोहोचले. 70 धावा बनवल्या गेल्या आहेत. आवश्यकता 42 मध्ये 71 धावांची असणाऱ्या रनचेस कडे आपण वळणार आहोत आणि रनचेसची कहाणी ऐकूया सुनीलजी गायकवाड सर यांच्या आवाजातून.
नक्कीच करवीर प्रीमियर लीग 2026 चौथं पर्वाडी. या पर्वातील आजचा हा तिसरा दिवस. आतापर्यंत आपण पाहिले की 11 सामने इकडे खेळले गेले. 10 सामन्यामध्ये धावा डिपेंड झालेत आणि एकमेव सामना जो मागचा सामना आपण पाहिला इकडे एबीज 11 गिरगाव संघानं रंचस पूर्ण करताना आपण पाहिली आहे. इकडे सुद्धा या सामन्यावरती आता बाकी खऱ्या अर्थानं नजरा असतील, कारण दोन्ही संघांना आता समसमान संधी म्हणावी लागेल. कारण 71 धावा 7 षटकामध्ये म्हणजे प्रतिषटक आपल्याला 10 धावा बनवायच्या आहेत. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं गेलं तर प्रतिषटक 10, 12, 13 इथपर्यंत धावा ह्या क्रमात बनवल्या जातात. पण इकडच्या मैदानावरती मात्र काहीच वेगळं चित्र दिसतंय. कारण जर पाहिलं गेलं तर मोठं मैदान आहे, धावा बनवणं इकडे थोडंसं अवघड होते, कारण मोठे फटके इकडे खेळताना फलंदाजांना थोडासा संघर्ष करावा लागलाय. गोलंदाजी अत्यंत जबरदस्त पद्धतीने इकडे पाहायला भेटली आहे. शिवान स्पोर्ट्स कंदलगाव संघाला 71 धावांचं आव्हान. नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो प्रकाश पाटील स्पोर्ट्स नेरली संघानं तिकडे प्रथम फलंदाजी करताना 70 धावसंख्या बनवली आहे आणि 71 धावांचं आव्हान उभं केलं गेलंय. 71 धावा आपल्याला निर्धारित 7 षटकाच्या माध्यमातून 71 बनवायचे आहेत. सलामीची जोडी मैदानात दाखल होताना दिसतीये. थोडासा आपण हरिओफ करायचा आहे, फार वेळ आपण खर्च करताय. अद्याप आपल्याला यानंतर 5 सामने खेळवायचे आहे, 3 सामने खेळवायचे आहेत. अत्यंत सुंदर असं आयोजन पाहायला भेटलंय, कारण रोज 4 टीम इकडे मैदानावरती खेळताना दिसतील आणि 4 टीम मधून 2 टीम या सुपर 8 मध्ये प्रवेश करताना आपण पाहतोय. आणि अत्यंत सुंदर असं हे आयोजन फ्लडलाईटच्या माध्यमातून इकडे हे सामने खेळले जात आहेत. कारण आपण पाहतोय की आजचा दिवस म्हणजेच 1 मे आणि महाराष्ट्र दिन आणि त्याचबरोबर कामगार दिन सुद्धा आहे. याच महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आपण पाहतोय की EDC लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आपण यूट्यूब प्रेक्षेपण पाहतोय. अत्यंत सुंदर असं प्रेक्षेपण आहे. त्याच माध्यमातून ग्रामीण खेळाडूंना एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळतोय, एक दर्जेदार संधी इकडे उपलब्ध करून दिली आहे. यूट्यूबच्या माध्यमातून ज्यावेळा आपण खेळ खेळत असतो त्यावेळा बऱ्याचशाच ग्रामीण खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी असते की आपल्या या खेळाचं आपल्याला नंतर सुद्धा तिकडे खेळ पाहता येतो. यूट्यूबच्या माध्यमातून तिकडे स्टोरेज असतं आणि तिकडून आपल्याला त्या सामन्याचं आनंद घेता येतो. सामन्याला सुरुवात झाली आहे. सलामीवीर सचिन, नाष्टकपती असेल तो किशोर, गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज बॉलर नेम प्लीज बादल, विश्वजित, अश्वजित, गोलंदाजी मार्कपती अश्वजित तयार होतोय. स्ट्राईकपती असेल तो सचिन, राष्ट्रपती असतो तो किशोर. 71 धावांचं आव्हान पाहावं लागेल. याच 71 धावांना पाठलाग करताना अशा पद्धतीची कामगिरी असेल. पहिला चेंडू उंचच्या दिशेने इकडे खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. विरुद्ध चेंडू आलाय. अश्वजित गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. सुंदर असा चेंडू इकडे पाहायला भेटलाय सचिन साठी. आपण पाहतोय की त्या पद्धतीने आतापर्यंत सामना पुढे सरकताना पाहिलाय. इकडे पहिल्या इनिंग मधून आपण 70 बनवलेत, 71च्या आव्हान उभं केलंय. त्याच 71 धावांचं आव्हान कशा पद्धतीने इकडे केलं जाईल पाहणं गरजेचं राहील. शिवान स्पोर्ट्स कंदरगाव संघ नाणेफेकीचा कौल हरला होता, क्षेत्ररक्षण करण्याची त्यांच्यावरची जबाबदारी होती. आता पाहावं लागेल. 71 बनवायचे आहेत. पहिला चेंडू तर निर्धाव स्वरूपाचा आलाय. अश्वजित
षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय उजव्या हाताचा गोलंदाज राऊंड द विकेट मारा करताना दिसेल स्ट्राईक मध्ये असेल तो उजव्या हाताचा फलंदाज सचिन. हो यावेळा फारच खराब चेंडू आहे. लेग स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचाने इकडे अतिरिक्त धावाचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव आली आहे. अतिरिक्त धाव्याने इकडे श्री गणेश झालाय. रनचेसवरती पहिली धाव ही फार महत्वाची असते कारण पहिली धाव आल्यानंतर थोडासा बॅटर सुद्धा दबावमुक्त पाहायला भेटतोय आणि तोच पहिली धाव जी आहे ती अतिरिक्त स्वरूपात गमावली जाते. ते अश्वजीतच्या माध्यमातून थोडासा वेगाचा अतिरिक्त वापर करण्याचा प्रयत्न पण थोडंसं दिशाहीन गोलंदाजी इकडे पाहायला भेटली आहे. अश्वजीत षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा मागच्या चेंडूचा एक्सेंट रिफ्ले इकडेही चेंडू लेगस्टंपच्या बाहेरचा पुन्हा एकदा अतिरिक्त स्वरूपात धाव आली आहे. गोलंदाजाकडे वेग आहे पण त्याच वेगासोबत आपल्याला दिशा चांगली असणं गरजेचं आहे. वेगाच्या प्रयत्नामध्ये काहीसा अतिरिक्त करण्याचा प्रयत्न करतोय अश्वजीत. त्यासोबत थोडंसं दिशाहीन गोलंदाजी पाहायला भेटली आहे. पुन्हा एकदा अश्वजीत आपल्याच गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना दिसेल. एक युवा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहिली आहे. पाहावं लागेल एक युवा गोलंदाजाच्या माध्यमातून एक दर्जेदार खेळाडू आपल्या भेटीला इकडे येतोय. हो यावेळा बाकी जबरदस्त चेंडू पाहायला भेटलाय. अश्वजीत जवाब अशी गोलंदाजी इकडे पाहतोय. एक दर्जेदार गोलंदाज युवा गोलंदाज आहे. अलीकडे तर हाईट ठीकठाक आहे. त्याचबरोबर ऍक्शन सुद्धा सुंदर पाहायला भेटतीये. लयबद्ध अशी ऍक्शन त्याचबरोबर कायम ऍक्शन गोलंदाजाची वेग आणखीनच इकडे भन्नाट पाहायला भेटतोय. मुळाच एक नाविन्यपूर्ण असा गोलंदाज आहे. एक सुंदर असा गोलंदाज यावेळेला झेल टिपला गेला. विकेट आली आहे. अश्वजीत आपल्या या चेंडूवरती विकेट संपादित करतोय. फलंदाज बाद झालाय तो सचिन. आता खोललं नाहीये सचिन. हे शून्यावरती माघारी परतलाय. अनसाईडच्या दिशेने तडकवण्याचा प्रयत्न पण या गोलंदाजाकडे वेग आहे. चेंडू सरळ इकडे अगदीच बॅटच्या हँडलवरती जाऊन आदळतोय. झेल टिपला जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. सुंदर झेल टिपला गेलाय. अश्वजीत आपल्या संघाला इकडे विकेट मिळवून देतोय. नक्कीच कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली आहे. या षटकात धावा आले 2 पण 2 धावा ज्या आहेत त्या दोन्ही धावा ह्या अतिरिक्त स्वरूपात आलेत. वाईटचे चेंडू तिकडून पाहायला भेटले होते पण त्यानंतर मात्र चांगली लय पाहायला भेटतीये. गोलंदाजाकडे ती क्षमता आहे दाखवतोय कारण एक युवा गोलंदाज आहे. अजूनही चलबल तर फ्रेश लेग आहेत. एक अचूकता तिकडे पाहायला भेटतीये. थोडेसे स्वैर मारा पाहायला भेटला होता 2 चेंडूच्या माध्यमातून पण त्यानंतर मात्र एक चांगली कमबॅक करतोय अश्वजीत. पाहणं गरजेचं राहील की या 71 धावाच्या रनचेसमध्ये अशा पद्धतीची कामगिरी इकडे अश्वजीतच्या माध्यमातून होईल कारण 2 षटके हे अश्वजीतला भेटतील का हे पाहणं गरजेचं आहे. दर्जेदार गोलंदाज आहे जरूर पण अशा पद्धतीची कामगिरी राहील हे पाहणं गरजेचं आहे. बॅटर मैदानात दाखल होतोय तो रमेश. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा इकडे लेग स्टंपच्या बाहेर खराब चेंडू आलाय. पुन्हा एकदा वाईड येतोय. या षटकातला तिसरा वाईड चेंडू आहे. वरती धावा लागले 3 चेंडू जे आहेत ती वाईड स्वरूपात आपण इकडे पाहतोय. अश्वजीत 3 चेंडू 3 धावा. 3 धावा ह्या अतिरिक्त स्वरूपात गमावलेत. षटकातील पुढचा चेंडू हो यावेळा बाकी चांगला चेंडू आहे. यावेळा काहीसा वेगळा प्रयत्न केलाय चेंडूचा. अत्यंत सुंदर चेंडू पाहायला भेटलाय. समोरच्या बाजूला चेंडू डिलिव्हर केलाय त्यानंतर थोडासा बाहेरल्या बाजूला वळण घेताना चेंडू दिसतोय. रमेश मात्र इकडं या चांगल्या चेंडूवरती मात्र रिस्पेक्ट देताना दिसलाय. आता चेंडूला खेळलाय. चेंडू रिजवरतीच लुडकलाय. चेंडू निर्धार स्वरूपाचा येतोय. अश्वजीत षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू हो यावेळा शॉर्ट पिचचा चेंडू आहे आणि या शॉर्ट पिचच्या चेंडूला पूल केलाय. पाहावं लागेल धावा किती मिळतील. वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावताना दिसतोय. शेवटच्या क्षणी मात्र इकडे चेंडूला फील केला जातोय. या चेंडूवरती पहिली धाव प्राप्त करण्यात यशस्वी ठरलाय तो रमेश आणि या 2 धावेने आपलं खातं खोलतोय
तर त्याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचली ती 5 अशी झाली आहे. शॉर्टपिचचा चेंडू होता, त्याला पूल केलाय. याच पूलवरती 2 धावा मात्र प्राप्त करताना पाहायला भेटलाय तो बॅटर रमेश. अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू. अश्वजित पुन्हा एकदा सज्ज होतोय. या षटकात आतापर्यंत पाहिलं गेलं तर 19-20 राहिली थोडीशी गोलंदाजी, कारण मोठी फटके जरूर नाही आहेत, पण अतिरिक्त धावा आले 3 धावा. पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेने, यावेळा बाकी गॅप आहे मोठा, धावांना नाही तोटा. चेंडू जाईल तो सरळ फाईनल क्षेत्रातून सीमारेषा फार 4 धाब्यांसाठी चौकार आलाय. 4 धाब्याने धावसंख्या वाढतीये, धावसंख्या 9 अशी झाली आहे. प्रतिषटक आपल्याला 10 धावा बनवायच्या आहेत. या पहिल्या षटकातून आपण 9 धावा वसूल केलेत. या षटकात जर खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर आपण 9 चेंडू फेकलेत, कारण 3 अतिरिक्त चेंडू सुद्धा या षटकातून आपण फेकताना पाहिलेत. त्याचमुळे या षटकातून 9 धावा सुद्धा आपण गमावलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या 1-9. पंचांना विनंती असेल, सामन्याला थोडंसे आपण गती द्यायची आहे. लगेच गोलंदाजी मार्गपती बदल पाहायला भेटतोय. शशिकांत गोलंदाजी मार्गपती, बॅटर असेल डावखुरा बॅटर किशोर. हो, पहिला चेंडू अनसाच्या दिशेने धडकवण्याचा प्रयत्न, पण चेंडू आणि बॅटमध्ये नेटचा संपर्क नाहीये. चेंडू जाऊन आदळतो तो शरीरावरती. त्यानंतर चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. शशिकांत, थोडासा खराब चेंडू होता, शॉर्ट पिचचा चेंडू होता, ऑनसाइडच्या दिशेने फटका मारण्यासाठी पुरेसा अवधी सुद्धा इकडे बॅटरकडे होता. नीटचा टाइम करू शकला नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. शशिकांत षटकातील दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय. उजव्या त्याचा गोलंदाज ओव्हर विकेट पारा करण्यासाठी. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने तडकवलाय, गॅप मध्ये चेंडू निघालाय. चेंडू जाईल यावेळेला सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी. सुंदर फटका आलाय, अप्रतिम फटका येतोय शशिकांत कडून. 4 धाब्याने धावसंख्या पुढे सरकली आहे, धावसंख्या 13 अशी झाली आहे. नक्कीच 71 धावांचं मोठं आव्हान आहे, पण आव्हानांना पेलण्याची क्षमता आपल्याकडे जर असेल तर आपण नक्कीच विजय संपादित करू शकाल. कारण आपण मागच्या सामन्यात पाहिले 52 धावा जरूर कमी धावा होत्या, पण तिकडे रणजी सुद्धा अगदीच इंटरेस्टिंग पाहायला भेटली होती. इकडे सुद्धा 71 धावा आणि त्या धावा जर चेस करतील आपल्याला प्रतिषटक 10 धावा या बनवाव्याच लागतील. यावेळेला मात्र मोठा फटका आलाय, कमालीचा फटका. यावेळेला चेंडूला बनवलंय लिंबू, चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. षटकार आलाय, जबरदस्त बॅटिंग पाहायला भेटते किशोर कडून. नक्कीच फटका, सुंदर फटका आलाय. या आधीचा चेंडू जर पाहिला गेला तर तिकडे चौकार आला होता, आणि यावेळेला पुन्हा एकदा चेंडू थोडासा पुढे पाहायला भेटला आणि बॅटरच्या अगदी स्लॉटमध्ये. आणि इकडे ही सुवर्ण संधी होती बॅटरसाठी, ती बाकी इकडे कबूल केली गेली आहे आणि या संधीचं सोनं केलंय शशिकांतने. षटकार आलाय, धावसंख्या 19 झाली आहे. सॉरी, किशोर बॅटर. शशिकांत 3 चेंडू आतापर्यंत फेकले, 10 धावा आले. थोडीशी खराब गोलंदाजी इकडे पाहतोय, कारण पहिल्या षटकातून अश्वजितने फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. एक चांगली गोलंदाजी तिकडून पाहायला भेटली होती. अगदीच अश्वजितला आपल्याला साथ देणं गरजेचं आहे, पण डावखुरा बॅटर आणि त्याच्यासाठी एक ॲडव्हान्टेज आहे, कारण तिकडून जी हवा वाहती आहे त्या हवेचा वापर, हवा इकडे एक ॲडव्हान्टेज असणार आहे डावखुऱ्या बॅटरसाठी. हो, यावेळेला मात्र थोडासा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू फटकवण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. फलंदाज सुद्धा इकडे सांगतायत की चेंडू फार दूर आहे, पण पंचांचा निर्णय मात्र इकडे हा लिगल चेंडू असेल. निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा शशिकांत सज्ज होतोय. हो, पुन्हा एकदा शफल झालाय. ऑफस्टंप शफल करून अगदीच पुढे सरसवत पुन्हा एकदा अनसाइडच्या दिशेने मिड विकेट क्षेत्रात टार्गेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडू आलाय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती धाव आली नाहीये. दोन्ही चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. पाहावं लागेल षटकातील पुढचा चेंडू. हो, यावेळा सुद्धा तोच किस्सा, तीच कहाणी इकडे पाहायला भेटतीये. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, पुन्हा एकदा शफल होऊन बाहेरल्या बाजूला आलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा तीच कहाणी. निर्धाव चेंडू.
आपण जर पाहायला गेलं तर या षटकात धावा आले 10. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 9, या षटकात 10. एक षटकार एक चौकार आला, त्यानंतर मात्र सलग 3 चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी ठरतो तो शशिकांत. आता आपण मात्र पाहतोय की 2 षटकाचा खेळ संपला, म्हणजे पॉवर प्लेचं जे फिल्डिंग रिस्ट्रिक्शन होतं ते समाप्त झाले. आता 5 क्षेत्ररक्षक तटीय सर्कलच्या बाहेर आपल्याला बाउंड्रीवरती पेट्रोलिंग करताना दिसतील आणि त्याचमुळे आता धावा रोखणं थोडंसं रोखणं हे आपल्याला आता चांगल्या पद्धतीने इकडे करता येऊ शकतं धावा रोखणं, कारण 5 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत, मोठं मैदान आहे, फटकेबाजीपासून रोखता येऊ शकतं. आपल्याला पाहावं लागेल कशी कामगिरी केली जाईल. गोलंदाजी मार्कमध्ये बदल होतोय. गोलंदाजी मार्कमध्ये जॉन विनोद पाटील गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होत आहे. पाहावं लागेल कशी कामगिरी इकडून राहील, कारण क्षेत्ररक्षक हे आता फैलवलं गेलंय. विनोद षटकातील पहिला चेंडू उजव्या त्याचा गोलंदाज राऊंड विकेट मारा करेल. हा चेंडू यावेळा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलाय, पण डीपवरती क्षेत्ररक्षक असेल. एक धाव इथे येते, एक धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या 20 अशी झाली आहे. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर ऑनसाईडच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक आहेत, पण आता लेफ्ट हँडर बॅटर होतोय, त्याचमुळे तर ऑनसाईटवरती क्षेत्ररक्षक वाढवले जातील. 4 क्षेत्ररक्षक आता ऑनसाईटच्या क्षेत्रामध्ये असतील. यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर एक डीप फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आहे, एक डीप स्क्वेअर लेग आहे, एक डीप मिड विकेट आहे, त्याचबरोबर एक वाईडेस्ट लॉंग ऑन सुद्धा इकडे आपण पाहतोय. त्याचबरोबर ऑफ साईडमध्ये आपण लॉंग ऑफ पाहतोय. विनोद षटकातील दुसरा चेंडू यावेळा हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इकडे चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. नक्कीच याआधी किशोरने 2 मोठे फटके खेळलेत, पण त्यानंतर मात्र चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क आला नाही आहे. विनोद पाटील मॅन फ्रॉम जैताळ एक अनुभवी गोलंदाज आहेत. पाहावं लागेल कशा पद्धतीने इकडे गोलंदाजी करतील. हा चेंडू खराब चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता, मात्र इकडे फुलटॉस मिस झालाय. आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण आणि आहारामध्ये अन्नाचे कण आणि क्रिकेटमध्ये फुलटॉसचे चेंडू कधीच मिस करायचे नाही आहेत. जर आपण फुलटॉसचे चेंडू मिस केला तर आपल्याकडे जी संधी होती ती संधींना आपण गमावलोय असं म्हणावे लागेल. हा चेंडू यावेळा वाईड आलाय. लेग स्टंपच्या थोडासा अगदीच लेग स्टंपला अगदीच कीज करून जाताना हा चेंडू वाईड स्वरूपाचा वाईड आलाय. अतिरिक्त धाव आली आहे. अतिरिक्त धावेने धावसंख्या 21 अशी झाली आहे. आपण पाहतोय की 71 धावा बनवायच्या आहेत, म्हणजे आपल्याला अद्याप 50 धावा बनवायच्या असतील. विनोद पाटील षटकातील पुढचा चेंडू एकपती असेल. किशोर पुन्हा एकदा तडकवण्याचा प्रयत्न, पण या वेळेला सुद्धा चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. आपण जर पाहिलं गेलं तर 71 धावा पहिल्या 2 षटकामध्ये आपण 19 पाहिले होत्या, पण त्यानंतर मात्र इकडे विनोद पाटीलच्या या 4 चेंडूवरती धावा किती आलेत तर फक्त 2, त्यामध्ये सुद्धा एक धाव वाईटच्या स्वरूपातली आहे. म्हणजेच गोलंदाजाचा दर्जा लक्षात येतोय की कशा पद्धतीची इकडे गोलंदाजी पाहायला भेटतीये. फलंदाजाचा हिटिंग झोन आणि त्याच हिटिंग झोन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि तिकडे यशस्वी होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका आहे, पण लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे. इकडे चेंडूच्या माघारी येतोय. 1 बाउंस चेंडू पोहोचलाय तो लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडे. एक धाव आली आहे. एक धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे आणि धावसंख्या वाढून पोहोचते ती आता 22 अशी झाली आहे. नक्कीच विनोदजी पाटील आपण पाहतो एक समालोचक आहेत, हिंदीमधील समालोचक. ते आज मैदानावरती मात्र आपल्या गोलंदाजीचे धडे गेले थोडा पाहतोय आपण. पुन्हा एक चांगला चेंडू रमेश पाटील यांच्यासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्टेप आउट झालेत. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इकडे पुढे सरसावत आलेत, पण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही, कारण चेंडू थोडासा खाली राहिलाय. निर्धाव चेंडू इकडेही आलाय. 3 षटकाचा खेळ मागे पडलाय. धावसंख्या आहे ती 22 अशी. पहिल्या 2 षटकामध्ये 19 धावा आणि या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केले ते विनोद पाटील यांनी. आतापर्यंत 3 षटकाचा खेळ संपलाय, म्हणजेच उर्वरित 24 चेंडूमध्ये आपल्याला 49 बनवायचे आहेत.
षटकातील पुढचा चेंडू ज्या वेळात पाहिला गेलं तर अश्वजित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गपती आला. षटकातील पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय आणि तोच चेंडू ऑफस्टंपच्या अगदीच बाहेरच्या बाजूला खेळवलाय. पुन्हा एकदा किशोर इकडे ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतोय पण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. जुदा चेंडू आलाय. अश्वजित षटकातील दुसरा चेंडू घेऊन सज्ज पुन्हा एकदा उजव्या हाताचा गोलंदाज. राईट हँड राऊंड द विकेट. हो एवढा बॅटची टॉप पेस लागली आहे. विकेट आली आहे. किशोर माघारी परतला. अश्वजित साठी दुसरी विकेट आली आहे. वेग आहे गोलंदाजाकडे आणि वेगावरती इकडे बाकी स्वार होत किशोरला माघारी धाडलंय. झटका क्रमांक 2 इकडे पाहायला भेटलाय. डावखुरा बॅटर म्हणजे सलामीवीर किशोर सुद्धा आता तंबूच्या अस्त्राला जाताना पाहायला भेटतोय. शिवान स्पोर्ट्स कंदलगाव संघाला मोठा झटका लागलाय. स्कोरवरती पाहिलं गेलं तर आपण नेल्सन पाहतोय 22 बाद 22 म्हणजेच 2-2-2 आणि इकडे रिमेनिंग बॉल सुद्धा आहेत 22 आणि त्यावरती बनवायचे आहेत आपल्याला 49 धावा. भूषण रणदिवे मॅन फ्रॉम कंदलगाव भूषण रणदिवे स्ट्राईकपती असेल. 22 धावा 49 बनवायच्या असतील तर भूषणला इकडे आपल्याला सर्वोत्कृष्ट खेळ करावा लागेल. हो इकडे सुद्धा विकेटची गुंजाईश होती. नक्कीच इकडे सुद्धा शक्यता होती. काय गोलंदाजी पाहायला भेटली. अश्वजित नावातच अश्व आहे आणि त्याचसोबत त्याच वेगानं गोलंदाजी करताना दिसलाय. नावात अश्व आहे आणि जीत सुद्धा आहे. नक्कीच एक वेगवान गोलंदाज एक युवा गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करताना पाहतोय. शिवान स्पोर्ट्स कंदलगाव संघ आता बाकी 21 चेंडू 49 धावा. प्रकाश पाटील स्पोर्ट्स रेली ज्यावेळा बाकी इकडे या रनचेसवरती मात्र आपला शिकंजा कसतायत. ओहो आलटी फलटी खेळण्याचा प्रयत्न रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न पण वेग आहे गोलंदाजाकडे आणि या वेगापुढे मात्र उत्तर नाही आहे. जबरदस्त गोलंदाजी काय गोलंदाजी पाहायला भेटली आहे. वेगाचा अफाट वापर इकडे केला जातोय. सुसाट वेग आणि त्याचा वापर इकडे मात्र जबरदस्त पद्धतीने केलाय. अश्वजित जबरदस्त गोलंदाजी कमालीची गोलंदाजी पाहायला भेटतो. युवा गोलंदाज टॅलेंटेड गोलंदाज. येत्या काळात या गोलंदाजाचा दबदबा हा टेनिस बॉल क्रिकेटच्या या मंचावरती पाहायला भेटेल. एक दर्जेदार गोलंदाज आपल्या गोलंदाजीची छाप इकडे सोडली आहे आणि करवीर प्रीमियर लीगच्या माध्यमातून अशा युवा खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल संयोजन समितीचं सुद्धा धन्यवाद. कारण वेगवान गोलंदाज आपल्या इकडे भेटीला आलाय आणि आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरलाय आतापर्यंत अश्वजित. ओहो पुन्हा एकदा यावेळेला सुद्धा वेग आहे आणि याच वेगासोबत पुन्हा एकदा फलंदाजाला नेस्तानाबूत केला जात आहे. कमालीची गोलंदाज अश्वजित करून 19 चेंडू 49 ची गरज. या षटकामध्ये मात्र कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली आहे. आतापर्यंत 5 चेंडू निर्धाव टाकले. त्या स्पर्धेत पहिलं मेडल षटक येईल का अश्वजित ती कहाणी लिहिल का पाहावं लागेल. इतिहास घडेल का. हो यावर आलटी पलटी खेळण्याचा प्रयत्न. विकेट आली आहे. मेडन षटक विकेट मेडन. या षटकातून सुद्धा विकेट येते. 2 विकेट आलेत या षटकातून. काय गोलंदाजी पाहायला भेटली आहे. अश्वजितचं गोलंदाजीचं पृथक्करण जर पाहिलं गेलं 2 षटकामध्ये 9 धावा 3 विकेट. कमालीची गोलंदाजी अश्वजित लाजवाब गोलंदाजी.
इकडे पॅनल्टी देण्यात आलेलं आहे, दंडित करण्यात आलेलं आहे. 5 धाबाची पॅनल्टी असेल प्रकाश पाटील स्पोर्ट्स नेरली. कारण इकडे आपण पाहतोय की 4 खेळाडू एकाच गावचे खेळू आहेत. नियम आहे की आपल्याला एका गावचे 3च खेळाडू खेळवायचे आहेत, पण प्रकाश पाटील स्पोर्ट्स नेरली या संघानं 4 खेळाडू खेळवलेत. 5 धाबा ह्या ऑलरेडी ऍड केल्या जातील आता टीम शिवान स्पोर्ट्स कंदलगाव संघाच्या खात्यामध्ये. आणि या 5 धाब्याने धावसंख्या 27 झाली आहे. 5 धाबांची पॅनल्टी इकडे भेटली आहे. गोलंदाजी मार्कमध्ये बदल पाहायला भेटतोय. बॉलर नेम प्लीज. सिद्धार्थ गोलंदाजी मार्कमध्ये. पुन्हा एक युवा टॅलेंटेड खेळाडू. षटकातील पहिला चेंडू. हो, चांगला चेंडू आहे. डावखुरा गोलंदाज आहे सिद्धार्थ. पहिला चेंडू, सुंदर फटका. ओ हो, काय क्षेत्ररक्षण पाहिलंय, कमालीचं क्षेत्ररक्षण पाहिलंय म्हणलंय. क्रिकेटच्या या खेळामध्ये आपल्या फुटबॉलचं स्किल सुद्धा दाखवलं गेलंय क्षेत्ररक्षकाकडून आणि आपल्या संघासाठी अनमोल 2 धाबा इकडे वाचवले जात आहेत. दुहेरी धाब्याने धावसंख्या वाढती. धावसंख्या 29 झाली आहे. डावखुरा गोलंदाज सिद्धार्थ षटकातील दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. ओहो, पुन्हा एकदा पुढे सरसवत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू इकडून पाहायला भेटलाय. सिद्धार्थ आणखीन एक युवा टॅलेंटेड खेळाडू गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होतोय. डावखुरा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. 2 चेंडू टाकलेत, पण या 2 चेंडूतून आपली छाप सोडली आहे सिद्धार्थ. चेंडू हो, यावेळा फुलटॉस बनवलाय. फुलटॉसला इकडे अंचाच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप पिटविकडून क्षेत्ररक्षक आलाय. झेल ड्रॉप झालाय. झेल पकडणं गरजेचं होतं इकडे. खराब क्षेत्ररक्षण. नक्कीच आणखीन एक झेल इकडे मैदानात दान होतोय. प्रयत्न केले जरूर, मात्र या प्रयत्नांना यश आलं नाहीये. थोडासा अधिक परिश्रम करणं गरजेचं होतं यावेळा. धावसंख्या 3/30 अशी झाली आहे. 71चं टार्गेट आहे, म्हणजेच अजूनही आपल्याला 41 धावा बनवायच्या असतील. आकाश कापसे बॅटर मैदानात आलाय. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलंय ते. ऑफसाईडच्या दिशेने निभोती क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक. एक धाब्याने धावसंख्या 31 अशी झाली आहे. आपण पाहतोय की अद्यापी आपल्याला धावा बनवायच्या आहेत, त्या 40 धावा बनवायच्या आहेत. आकाश कापसे आणि रमेश पाटील या दोघांना मात्र थोडेसे मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक पिक्चर मध्ये येतोय. एकरी धावत आली आहे. एकरी धाब्याने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या आता बाकी 32 झाली आहे. 32 लॉस ऑफ 3 विकेट. 32 धावा अद्यापी आपल्याला बनवायच्या धावा ज्या आहेत त्या आता 39 धावा बनवायच्या आहेत. शिल्लक चेंडू किती आहेत तर आपल्याकडे 19 चेंडू आहेत. 13 चेंडू तरी 7 षटकाचा सामना. 13 चेंडू. मोठी फटकेबाजी आता करावी लागेल, कारण आता सिंगल डबलनं स्कोर होणार नाहीये. आपल्याला फटकेबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा आकाश कापसेसाठी चांगला चेंडू. ऑफस्टंपच्या बाहेरचा खेळण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिकडे चेंडूला फील केला जातोय. पुन्हा एक निर्धाव चेंडू आलाय. 12 चेंडू 39 ची गरज असणार आहे. आता बाकी सामना थोडासा आपल्या हातातून निसटलाय, कारण प्रतिषटक आता 20 धावा या बनवायच्या आहेत. सर्व कर्णधार आणि सर्व संघाच्या मालकांना किंवा ओनर्सना विनंती आहे की आपण जे नियम दिलेत संयोजन समितीने त्याचं पालन करायचं आहे. आपण पाहतोय की एका संघात आपल्याला 3च खेळाडू खेळवायचे आहेत एका गावचे. इकडे 4 खेळले गेलेत, त्यामुळे त्यांना दंडित करण्यात आले, पॅनलाइज करण्यात आले. 5 धावाची पॅनल्टी दिली आहे. आपल्याला या गोष्टींच्या वरती सुद्धा आपण लक्ष ठेवणं गरजेचं असेल. म्हणून तरी मार्कमध्ये पुन्हा एकदा विनोद पाटील मॅन फ्रॉम जैताळ यांच्या हाती चेंडू सुपूर्द केला जातोय. 12 चेंडू 39 ची गरज. 12 चेंडू 39 ची गरज. हो, पुढे सरसवत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नीटचा इकडे टाइम करू शकला नाही आहे. इकडे सुद्धा या फटक्यामध्ये दम नाही आहे. आणखी एक चांगला चेंडू इकडून पाहायला भेटताय. जरूर एकरी धाव येते.
पण गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. अगदीच सिद्धार्थ असेल, अश्वजित असेल किंवा विनोद पाटील, जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटली आहे. अश्वजितनं कमालीची गोलंदाजी केली आहे. 2 षटकात 9 धावा. मेडन षटक आहे यामध्ये. या स्पर्धेत पहिले मेडन षटक हे अश्वजितच्या माध्यमातून आलंय. ओहो, यावेळेला आकाश कापसे पुन्हा एकदा रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळेला सुद्धा इकडे सफलता भेटली नाहीये. चेंडू बॅट मध्ये संपर्क पाहायला भेटला नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. अथवा की आपल्याला 9 चेंडूचा खेळ. आणखीन एक निर्धाव आलाय. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव येत आहेत. आता जर पाहिलं गेलं तर अजूनही आपल्याला 38 धावा या बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा नेल्सन बोर्डावरती लागलाय. 33-3. 3 बाद 33. आता बाकी सामना फार दूर निघून गेलाय. शिवान स्पोर्ट्स कंदलगाव संघ 71 धावांचा आव्हान फेलण्यासाठी इकडे मैदानात सरसवलाय. पण इकडे जर आपण पाहतोय की ज्या पद्धतीची इकडे गोलंदाजी झाली आहे, अगदीच अश्वजित असतील, शशिकांत असतील, त्याचबरोबर विनोद आणि सिद्धार्थ, कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली आहे. बॅटर्सना मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय आणि 71 धावांची जी रनचेस होती ती इकडे बाकी डिपेंड करण्यात येते. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅटची एज घेऊन चेंडू स्थिरावलाय. तो सरळ यष्टीरक्षकच्या हातामध्ये. झटका क्रमांक 4. चौथा फलंदाज बाद. 4 बाद 33 अशी धावसंख्या. 7 चेंडू 38 ची गरज आहे. आता बाकी या सामन्यात औपचारिकता बाकी आहे, कारण 7 चेंडूत 38 धावा बनवणं आता फार अवघड झाले. कारण इकडे जर आपण पाहतोय की 6 षटकाच्या माध्यमातून 50-55 धावा बनवणं इकडे अवघड होऊन बसलंय. पुन्हा एकदा तीच कहाणी, तोच कित्ता इकडे गिरवला जातोय. मागच्या सामन्यात जरूर रनचेस झाली आहे, पण धावा 60च्या आतील होत्या, त्यामुळे रनचेस इकडे मुकम्मल झाली आहे. पुन्हा एकदा 60च्या वरच्या धावा आणि आता बाकी या धावा बाकी डिफेंड केल्या जात आहेत. जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटली आहे. अश्वजितच्या माध्यमातून या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक आलंय आणि डबल विकेट मेडन षटक. आणि आपण पाहतोय काय गोलंदाजी पाहिली अश्वजित कडून. 2 षटकामध्ये 9 धावा, 3 फलंदाजांना तंबूचा आसरा दावलाय आणि आपल्या संघाला या रनचेस मध्ये फेवरेट बनवलंय. पुन्हा एकदा बॅटची एज घेतली आहे. क्षेत्ररक्षकाकडून चेंडू हाफ स्टॉप झालाय, पण पाहावं लागेल शेवटच्या क्षणात पुन्हा एकदा चेंडूला इकडे पकडण्यात यशस्वी ठरतोय. 3 धावा आले. 3 धाव्याने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या वाढून पोहोचली आता 36 झाली आहे. बॅटर नेम प्लीज. सुशांत. बॅटर पुष्कराज. 6 चेंडू 35 ची गरज आहे. पाहावं लागेल चमत्कार इकडे करावा लागेल. स्ट्राईकपती पुष्कराज असेल. 6 चेंडू 35 ची गरज. गोलंदाजी मार्कवरती बदल झालाय. गोलंदाजी मार्कवरती विनायक. षटकातील पहिला चेंडू स्ट्राईकपती पुष्कराज आणि सच्च्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. पाहावं लागेल इकडे पंचांच्याकडे बॅटच्या सहाय्याने धाव आहे का. नक्कीच लेगबाईज आहे. एकरी धाव येते. 1 धावेने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 37 झाली आहे. 5 चेंडू 34 ची गरज आहे. आता बाकी सामन्यावरती वर्चस्व राखलंय. सामना जिंकलाय म्हणावा लागेल. हा सामना इकडे बाकी किशात गाठलाय. कमालीची फलंदाजी आणि त्यासोबत तितकीच दर्जेदार गोलंदाजी पाहायला भेटली आहे. आणि प्रकाश पाटील स्पोर्ट्स नेरली या संघानं मात्र या सामन्यावरती आपलं वर्चस्व ठेवलंय. आता बाकी या स्पर्धेतील दुसरा संघ जो इकडे आजच्या दिवसातील विजय संपादित करताना दिसेल आणि यानंतर या 2 विजेत्या संघातील सामना इकडे आपण खेळताना पाहणार आहोत. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू तडकवला. या वेळा जबरदस्त फटका. या वेळा बाकी चेंडू जाईल तो 1 बाउन्स सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी. पण फार वेळ झाला या फटक्यांसाठी.
आणि फटके आधी येणे गरजेचं होतं. यावेळेला रमेश पाटील यांच्यासाठी ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू तुटून पडला. एका खराब चेंडूवरती मात्र एक सुंदर फटका पाहायला भेटतोय. यानंतरचा सामना असेल ABC 11 गिरगाव वर्सेस या सामन्यातील विजेता संघ अर्थातच प्रकाश पाटील स्पोर्ट्स नेरली. 2 चेंडू 28 ची गरज. दोन चेंडू 28 ची गरज. हो पुन्हा एक चांगला चेंडू आलाय. निर्धाव चेंडू इथूनही येतोय. आता बाकी शेवटचा चेंडू असेल आणि या सामन्यानंतर 2 विजेती संघातील एक लढत इकडे पाहणार आहोत. जो संघ या पुढच्या लढतीत जिंकेल तो सरळ सुपर 8 मध्ये पोहोचेल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी इकडे डू ऑर डाय सिच्युएशन असेल. एक महत्वाचा सामना रंगणार आहे. या सामन्यानंतर पाहावं लागेल शेवटचा चेंडू असेल 28 धावा बनवायच्या असतील. निर्धाव आलाय. सामना इकडे जिंकलाय. अप्रतिम इकडे मात्र गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला भेटले. 27 धाब्याने इकडे हा सामना जिंकलाय. आणि प्रकाश पाटील स्पोर्ट्स नेरली संघाला विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचंय प्लीज.